नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर आईपुडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बरेच दिवसांनी मी रेसिपी तुम्हाला एक दाखवते, नवीन पद्धत। तर आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस खूप पडतोय आमच्या कोकणामध्ये खेडला। तर आज मी तुम्हाला बटाट्याची भजी कशी बनवतात ते दाखवते। एक बटाटा घेतलाय मोठा, चला तर मग बघूया। एक मोठा बटाटा धुवून घेतला, बिना सोलता तसाच किसायचा आणि भजी बनवायचे। आता मी हे किसणीने किसून घेते, चांगलं बारीक किसून घ्यायचं आणि किसून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी मीठ, हळद आणि बेडगी मिरची पावडर, 2 चमचे बेडगी मिरची पावडर घेतली। बटाटा मोठा होता आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं, एकजीव करून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये घरगुती मसाला पण टाकू शकता, परत गरम मसाला पण टाकला तरी चालतो, किंवा हिरवी मिरची बारीक करून तुकडे तसं पण करून टाकलं आणि गेलं तरी चालतं। आता ते एकजीव करून ठेवले। इकडे मी एक डिश बेसन घेतलं, त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घेतलं चवीनुसार आणि पाण्याने चांगलं बेसन मिक्स करून घ्यायचं, असं एकजीव करून घ्यायचं। जसं आपण भजी तळताना, बटाट्याची भजी तळताना कसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं, एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि असं पीठ भिजवायचं की त्याला अशी एक तार आली पाहिजे, ही बघा अशी तार आली पाहिजे। आता बेसन चांगलं भिजवून झाले, कढई गरम करत ठेवली होती गॅसवर, त्याच्यामध्ये तेल घातलं। आता त्या तेलामध्ये ही भजी बेसनात बुडवून कढईमध्ये सोडायची। बटाटा एकजीव जे केलेलं आहे किस, ते बेसनामध्ये बुडवायचं, असं बुडवायचं की दोन्ही बाजूने तेचं कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे। आणि ते बटाट्याचं भजी आपण आता तेलामध्ये सोडतोय, हे अशा प्रकारे सोडून घेतले। आता हे कढई चांगलं गरम तेलामध्ये मोठ्या गॅसवर करायचं आहे, जास्त आधी पण मोठा गॅस नाही आणि कमी पण नाही, मध्यम गॅसवर तळायचे। आणि एक भजी पलटत राहायचं सारखं, की ते चारी बाजूनी चांगली शेकली पाहिजेत। चारी बाजूनी शेकल्यावर ते भजी कुरकुरीत होतात। हे बघा आता झालेले आहेत भजी। आता हे मी काढते, केळीच्या पानावरती घेतलेत, हे बघा। सकाळी नाश्त्यासोबतसुद्धा तुम्ही ही भजी खाऊ शकता, किंवा चपाती आणि भजी ते पण तसं पण खाऊ शकता। आता मी संध्याकाळची भजी बनवते नाश्त्यासाठी। आता भजी गरमागरम खाणार आणि 2 मिरच्या तळल्या, ते पण बेसनमध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि ते तेलामध्ये सोडायच्या। आता पुन्हा भजी सोडले दुसरी वेळ, त्याच्यामध्ये 2 मिरच्या घेतल्यात तळायला। तर मिरच्या जास्त तिखट नसलेल्या घ्यायच्या, कमी तिखटवाल्या, मग खाताना आपल्याला तिखट लागणार नाही। आता ही पण भजी मी तळले, ती पण झाले चांगले, आधी चांगले दोन्ही बाजूने शेकलेले। अशा प्रकारे शेकून घ्यायच्या, कच्च्या काढायच्या नाही, चांगल्या शेकल्यामुळे टेस्ट पण चांगली येते आणि कुरकुरीत लागतात। हे आता भजी तयार झालेली आहे आणि गरमागरम आल्याची चहा, काळी चहा प्यायची चांगली, दुधाची चहा शरीराला चांगली नसते। छानपैकी ती गरमागरम भजी आणि चहा, आल्याची चहा बनवली काळी। तर भजी, आता पावसाचे दिवस आहेत बघा, पाऊस केवढा भरपूर पडतोय इकडे गावाकडे कोकणात। तर म्हटलं आज भजी करून खाऊया, एक वेगळी रेसिपी बनवले। मग झालं आणि गरमागरम आल्याची चहा। पावसातून गारवा असला की असं वाटतं ना, मी भजी करून खाऊया। तर वेगळी रेसिपी मी बनवली आज आणि बटाट्याची भजी ते झालेत पण छान कुरकुरीत। त्यासोबत